नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या पिरियडला आपण आनुषंगिक हित लाभ हा भाग पाहणार आहोत. आनुषंगिक हित लाभ म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो, त्याची व्याख्या काय आहे, आनुषंगिक हित लाभाचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं, त्याचबरोबर त्या हित लाभाचे उद्देश कोणकोणते आहेत आणि त्याचबरोबर किमान वेतन कायदा हाही आपण विचारात घ्यायचा आहे. किमान वेतन कायदा 1948 आणि ह्या किमान वेतन कायद्याच्या काही तरतुदी जी असतील त्या तरतुदी विचारात घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर काही ठळक वैशिष्ट्ये असतील ती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी विचारात घ्यायची आहेत. लक्षात घ्या तुम्ही. मग अनुषंगिक हितलाभ त्याला फ्रिंज बेनिफिट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फ्रिंज बेनिफिट्स असं म्हटलं जातं. मग कर्मचारी हा उत्पादन साधनामधला एक महत्त्वाचा घटक आहे, हे आपण विसरून चालत नाही. आधुनिक युगात कर्मचारी घटकाला उत्पादन साधनामध्ये अग्रक्रमाचं स्थान प्राप्त झालेलं आहे, प्रथम स्थान प्राप्त झालेलं आहे. उत्पादन साधनापैकी कर्मचारी हा एकमेव सजीव घटक आहे. त्याला मन, भावना, बुद्धी, विचार, कल्पनाशक्ती असते. तो आपल्या बुद्धीचा व कौशल्याचा उपयोग करून उत्पादन साधनांना कार्यप्रवण करीत असतो. उत्पादनाच्या इतर साधनांना कृतिशील व गतिशील बनवत असतो. कर्मचारी घटकाच्या सक्रिय सहकार्यावर आणि उत्स्फूर्त प्रतिसादावर, नीट लक्ष द्या, कर्मचारी घटकाच्या सक्रिय सहकार्यावर आणि उत्स्फूर्त प्रतिसादावर कार्यारंभ, सातत्य व कार्यपूर्ती या गोष्टी अवलंबून असतात. कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर किंवा उत्पादन क्षमतेवर संघटनेचे यश व नफा अवलंबून असतो. म्हणजे संघटनेचं यश हे कशावर अवलंबून असतं आणि नफा कशावर अवलंबून असतो? तर कर्मचारी किती कार्यक्षम आहेत आणि किती उत्पादनक्षम आहेत याच्यावरच्या गोष्टी अवलंबून असतात. थोडक्यात कर्मचारी वर्गाचा पूर्ण पाठिंबा, निष्ठा, विश्वास जर संघटनेवर असेल आणि तरच संघटना ही सर्व प्रतिकूल घटकांवर मात करून यशस्वी होऊ शकते. आपली पूर्वनिर्धारित उद्दिष्टे ती संघटना साध्य करू शकते. पण हे केव्हा शक्य होतं? तर कर्मचारी वर्गांचा संघटनेला पूर्ण पाठिंबा असला पाहिजे, कर्मचारी वर्गाची संघटनेवर निष्ठा असली पाहिजे, कर्मचारी वर्गाचा संघटनेवर विश्वास असला पाहिजे, तरच या सर्व गोष्टी काय होऊ शकतात? साध्य होऊ शकतात. कर्मचाऱ्यांच्या संतोष आणि समाधानामुळं औद्योगिक शांतता प्रस्थापित होऊन उद्योग क्षेत्राच्या विकास आणि विस्ताराला चालना मिळू शकते. उद्योग क्षेत्राचा विकास आणि विस्तार कधी होऊ शकेल? जर तुमचे कर्मचारी जर समाधानी असतील, आनंदी असतील, तरच त्या ठिकाणी या गोष्टी शक्य होतात. त्यामुळं कर्मचारी वर्गाला कार्य, शारीरिक आणि मानसिक समाधान देणं, म्हणजे तिन्ही प्रकारचं समाधान असलं पाहिजे. कार्यसमाधान, शारीरिक समाधान आणि मानसिक समाधान हे दिलं पाहिजे. आणि हे देणं म्हणजे व्यवस्थापनाचं एक प्रथम कर्तव्य असतं, आद्य कर्तव्य असतं. लक्षात घ्या. कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असते. म्हणजे आपल्या संघटनेमधील किंवा आपल्या आस्थापनेमधील कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठासुद्धा मिळवून दिली पाहिजे आणि हे मिळवून देण्याची जबाबदारी ही व्यवस्थापनाची असते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या शारीरिक कष्टाचा आणि बौद्धिक प्रयत्नांचा योग्य मोबदला देणे हे व्यवस्थापनाचे प्रथम कर्तव्य असते. म्हणजे आर्थिक आणि शारीरिक आणि बौद्धिक या सर्वांच्या साह्यानं, ह्या क्षमतांच्या साह्यानं कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो आणि त्यांच्या प्रयत्नांना योग्य मोबदला देणं हे मात्र व्यवस्थापनाचं प्रथम कर्तव्य असतं. परंतु कर्मचाऱ्यांना फक्त वेतन देऊन चालेल का? किंवा फक्त वेतन दिलं म्हणजे व्यवस्थापनाची जबाबदारी संपली का? तर असं नाही. तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल मानसिक समाधान देण्यासाठी, त्यांची आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, त्यांना योग्य राहणीमान प्राप्त होण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कल्याणासाठी आनुषंगिक इतर लाभ देणं हे संयुक्तिक ठरतं. म्हणजे नुसतं या ठिकाणी वेतन देऊन चालत नाही, तर त्या वेतनाच्या बरोबर इतर सर्व प्रकारचे लाभ हे कर्मचाऱ्यांना दिले पाहिजेत. आणि हे लाभ दिल्यामुळं काय होऊ शकतं? तर कर्मचाऱ्यांना मानसिक समाधान मिळू शकतं, कामाबद्दलचं समाधान मिळू शकतं, आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा त्या ठिकाणी वाढू शकते आणि त्यांच्या राहणीमानामध्ये योग्य दर्जा प्राप्त होतो आणि पर्यायानं त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, त्यांचं सर्वांगीण कल्याण होऊ शकतं. आणि त्यासाठी
अशा पद्धतीचे आनुषंगिक लाभ हे कर्मचाऱ्यांना देणं हे अतिशय गरजेचं असतं असं मला वाटतं. फक्त पगार दिला म्हणजे ते कर्मचारी व्यवस्थित राहू शकतील असं नाही. कर्मचाऱ्यांचं राहणीमान सुधारायचं असेल, सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध व्हाव्या असं वाटत असेल, तर त्यासाठी कर्मचाऱ्यांना त्या वेतनाबरोबरच इतर काही फायदे, इतर काही लाभ त्यांना प्राप्त करून देणं गरजेचं असतं. आणि हे प्राप्त करून देण्याची जबाबदारी ही व्यवस्थापनाची असते. कारण अशा जबाबदारीतून व्यवस्थापन मुक्त होऊ शकत नाही. लक्षात घ्या तुम्ही. लक्षात आलं? फक्त वेतन दिलं म्हणजे आमची जबाबदारी संपली असं व्यवस्थापन म्हणू शकत नाही. आणि म्हणून कर्मचाऱ्यांना इतर लाभ देण्याची सुद्धा जबाबदारी ही व्यवस्थापनाची असते. आनुषंगिक हित लाभाचं धोरण आखताना व्यवस्थापनास संघटनेची आर्थिक स्थिती विचारात घ्यावी लागते. असे जे काही हितलाभ आपण कर्मचाऱ्यांना देणार आहोत, तर ते हितलाभ कोणत्या धोरणानुसार द्यावे लागतील, अशा पद्धतीची धोरणं आखत असताना संघटनेची आर्थिक स्थिती ही विचारात घ्यावीच लागते. कर्मचाऱ्यांचे समाधान आणि संघटनेची आर्थिक क्षमता. लक्षात घ्या, कर्मचाऱ्याचे समाधान आणि संघटनेची आर्थिक क्षमता या दोन घटकांवर आनुषंगिक बाबींची धोरणे अवलंबून असतात. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे अशा पद्धतीनं आनुषंगिक बाबीच्या बाबतीत काय काय गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, व्यवस्थापनानं कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, आणि अशा पद्धतीनं आनुषंगिक लाभ कर्मचाऱ्यांना का दिले पाहिजेत, किंवा आनुषंगिक लाभ दिल्यामुळं कर्मचारी हे कोणते फायदे घेऊ शकतो, त्याला कोणते फायदे मिळू शकतात, या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आनुषंगिक लाभांचं धोरण हे आखलं जातं. आता आनुषंगिक लाभाची व्याख्या आपण समजून घेऊया. आनुषंगिक हितलाभ त्याची व्याख्या आपण समजून घेतलं पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी, नीट लक्ष द्या, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी, त्याला योग्य राहणीमानाने जगता येण्यासाठी व्यवस्थापनाने वेतन व उपयोजनात्मक वेतनाव्यतिरिक्त देऊ केलेल्या आर्थिक आणि आर्थिकेतर सवलतींना आणि लाभांना आनुषंगिक लाभ असं म्हटलं जातं. नीट लक्ष द्या, व्याख्येचा अर्थ तुम्ही समजून घ्या. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी, कर्मचाऱ्यांच्या सामाजिक प्रगतीसाठी, त्याचबरोबर त्याला योग्य राहणीमानानं जगता येण्यासाठी व्यवस्थापनानं वेतन आणि उपयोजनात्मक वेतनाव्यतिरिक्त देऊ केलेल्या आर्थिक आणि इतर सवलतींना आणि लाभांना आनुषंगिक हितलाभ असे म्हणतात. अशा पद्धतीची ही व्याख्या आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या आनुषंगिक हितलाभाचे उद्देश काय आहेत, अशा पद्धतीचे हितलाभ कर्मचाऱ्यांना का दिले जातात, व्हॉट इज द पर्पज बिहाइंड दिस फॉर गिविंग सच टाइप ऑफ फ्रेंच बेनिफिट्स, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑल्सो, दोज ऑब्जेक्टिव्ह ऑल्सो वी हॅव टू अंडरस्टँड हिअर, वी हॅव टू कन्सिडर हिअर इन डिटेल. आता त्या ठिकाणी जे काही उद्दिष्ट असतात किंवा उद्देश असतात, ते उद्देशही आपण समजून घेतले पाहिजेत. त्यामध्ये पहिला उद्देश आपण लक्षात घेतला पाहिजे की कर्मचाऱ्यांना कार्य, शारीरिक, मानसिक व आर्थिक समाधान देणे. समाधान हे अनेक प्रकारचं असतं. कार्यसमाधान मिळालं पाहिजे, त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला आपण कितीही चांगलं काम करतो, परंतु त्या कामाचं आपणाला समाधान मिळत नाही. आणि म्हणून समाधान का मिळत नाही त्याची अनेक कारणं असतात. आपण त्यामध्ये जायची काही आवश्यकता नाही आहे. परंतु कर्मचाऱ्यांना कार्यसमाधान मिळालं पाहिजे, त्याचबरोबर शारीरिक समाधान मिळालं पाहिजे. कार्यपरिस्थिती जर व्यवस्थित असेल, काम करण्याची परिस्थिती जर व्यवस्थित असेल, तर निश्चितच त्या ठिकाणी शारीरिक समाधान होऊ शकतं. त्याचबरोबर मानसिक समाधान त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे. तो मानसिकदृष्ट्या सदृढ तयार झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला आर्थिक समाधानसुद्धा प्राप्त झालं पाहिजे. आणि या उद्देशानं आनुषंगिक हितलाभ हा कर्मचाऱ्यांना दिला जातो, किंवा अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे आनुषंगिक हितलाभ हे कर्मचाऱ्यांना देणं हा पहिला उद्देश असतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा पूर्ण विश्वास, त्यांचा पूर्ण पाठिंबा आणि त्यांची निष्ठा संपादन केली पाहिजे. आता कर्मचाऱ्यांचा पहिल्यांदा व्यवस्थापनावर विश्वास असला पाहिजे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो ते. कर्मचाऱ्यांचा सर्वप्रथम व्यवस्थापनावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. त्याचबरोबर व्यवस्थापनाने आखलेली ध्येय धोरणं असतात, त्या ध्येय धोरणांसाठी कर्मचाऱ्यांचा त्याला पूर्ण पाठिंबा असला पाहिजे.
आणि इव्हन एवढंच नाही तर कर्मचारी हे निष्ठावान असले पाहिजेत, म्हणजे कर्मचाऱ्यांची निष्ठा त्या ठिकाणी निर्माण झालेली असली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करणं, कर्मचाऱ्यांचा पाठिंबा संपादन करणं आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा संपादन करणं हाही अनुषंगिक हित लाभ देण्यापाठीमागील उद्देश असतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना संधी आणि चालना देणं. आता सुप्त गुण म्हणजे कोणते असतात, की जे गुण आपणाला प्रथमदर्शनी किंवा वरकरणी समजू शकत नाहीत, दिसू शकत नाहीत, ते कर्मचाऱ्यांच्यामध्ये दडलेले असतात, त्याला आपण सुप्त गुण असं म्हणतो. आपण लक्षात घ्या. तर कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना संधी आणि चालना दिली पाहिजे. कर्मचाऱ्यांना एक्सपोजर प्राप्त करून दिला पाहिजे, म्हणजे असे जे काही सुप्त गुण असतात त्यांना संधी दिली पाहिजे, त्याचबरोबर त्यांना त्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी चालना दिली पाहिजे. आणि हाही उद्देश या ठिकाणी अनुषंगिक हित लाभाचा असतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना उत्साहानं, आनंदानं आणि आस्थेनं कार्य करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. कर्मचाऱ्यांना उत्साहाने, आनंदाने आणि आस्थेने कार्य करण्यास प्रवृत्त करणे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कर्मचाऱ्यांना उत्साहानं काम केलं पाहिजे. कर्मचाऱ्याचा उत्साह उतंबून राहिला पाहिजे, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून कर्मचारी हा नेहमी उत्साही असला पाहिजे, आनंदी असला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संघटनेबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे. आणि जर या सर्व गोष्टी असतील तर त्यामुळं कर्मचाऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता येतं आणि म्हणूनच त्यांनी उत्साहानं, आनंदाने आणि आस्थेनं काम करण्यासाठी त्यांना अशा पद्धतीचे हितलाभ देऊन प्रवृत्त केलं जातं. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना कार्यकुशल बनवून, कार्यकुशल म्हणजे जे कार्य करायचं असतं त्यासाठी जी काही कौशल्य आवश्यक असतात ती कौशल्य त्याला उपलब्ध करून देऊन ती त्याच्या अंगी त्या ठिकाणी बिंबवून त्याचा विकास करून त्यांना कार्यकुशल बनवून कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये कर्मचाऱ्यांना कार्यकुशल बनवून कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि या उद्देशानं सुद्धा त्यांना अशा पद्धतीचे अनुषंगिक हितलाभ दिले जातात. त्यानंतर आणखी कुठला उद्देश असतो तर कर्मचाऱ्यांना प्रामाणिक. आता प्रामाणिकपणा हा अतिशय महत्त्वाचा असतो. कर्मचाऱ्यांना प्रामाणिक बनवणं, निष्ठावान बनवणं म्हणजे लॉयल्टी त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि चारित्र्यवान बनवणं अतिशय महत्त्वाच्या ह्या तिन्ही गोष्टी आहेत. कर्मचारी आपला कसा असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे. तो कसा असला पाहिजे, निष्ठावान असला पाहिजे. तो कसा असला पाहिजे, चारित्र्यवान असला पाहिजे. म्हणजे आणि अशा पद्धतीचे कर्मचारी बनविण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे हितलाभ देणं हे गरजेचं असतं. त्याचबरोबर कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाचे कल्याण आणि विकास करणं. आता कर्मचाऱ्यांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे, कुटुंबाचं कल्याण झालं पाहिजे, कर्मचाऱ्याचा विकास झाला पाहिजे, ओघानं त्याच्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे आणि यासाठी सुद्धा वेतनाबरोबरच कर्मचाऱ्यांना अनुषंगिक हितलाभ हे दिले पाहिजेत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं राहणीमान हे योग्य पद्धतीने असलं पाहिजे आणि त्यानुसार त्याला ते जगता यायला पाहिजे. कर्मचाऱ्यांना जर योग्य राहणीमान उपलब्ध करून दिलं आणि त्याला जर व्यवस्थित पद्धतीने जगता आलं तर तो आपल्या क्षमतेचा, कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर हा संघटनेसाठी करू शकतो आणि म्हणून या उद्देशानं हे अशा पद्धतीचे अनुषंगिक हितलाभ हे दिले जातात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेतून मुक्त केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला कर्मचारी हा आर्थिक विवंचनेत असतो. तर आर्थिक विवंचना म्हणजे तुमच्या लक्षात येते की नाही पहा, जर वेतनच कमी असेल, मजुरी जर कमी मिळत असेल आणि त्याच्या गरजा जर त्या मजुरीमधून भागत नसतील तर निश्चितच तो त्या ठिकाणी त्या आर्थिक विवंचनेमध्ये असतो आणि म्हणून अशा आर्थिक विवंचनेतून त्या कर्मचाऱ्यांना काय केलं पाहिजे, मुक्त केलं पाहिजे आणि त्यांना आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे. म्हणजे आर्थिक प्रतिष्ठासुद्धा कर्मचाऱ्याची प्राप्त झालेली असली पाहिजे, त्याला मिळालेली असली पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठासुद्धा त्याला मिळवून दिली पाहिजे आणि या उद्देशानं सुद्धा हे असे वेगवेगळ्या पद्धतीचे अनुषंगिक हितलाभ हे दिले जातात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरी, आदलाबदलीचे प्रमाण कमी करणे. बऱ्याच वेळेला कर्मचाऱ्यांच्या समोर अनेक अडचणी असतात आणि त्या अडचणी ह्या तुटपुंज्या उत्पन्नावर ते भागवू शकत नाही. तुटपुंज उत्पन्न जर असेल तर त्या अडचणी भागवू शकत नाही आणि त्यावेळेला बऱ्याच वेळेला कर्मचारी हे कामावर गैरहजर राहतात आणि हे गैरहजर राहणं कोणत्याही आस्थापनेला, कोणत्याही संस्थेला परवडणारं नसतं. दॅट इज नॉट अनपरवडेबल, दॅट इज नॉट परवडेबल, परवडणारं नसतं, नॉट अफोर्डेबल, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून हे आदलाबदलीचं प्रमाण, गैरहजेरीचं प्रमाण हे नेहमी कसं असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे
आणि हे कमी करण्याच्या उद्देशानं अशा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हितलाभ हे दिले पाहिजेत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचे दुष्परिणाम टाळणे. बघा, वाक्य किती अतिशय महत्त्वाचं आहे. कर्मचारी असंतोषित असतील तर त्याचे दुष्परिणाम होतात. असंतोषित म्हणजे काय? असंतुष्ट असणं म्हणजे मजुरी त्याला कमी मिळत असेल, वेतन कमी मिळत असेल, वागणूक व्यवस्थित दिली जात नसेल, तर त्यावेळेला अशा पद्धतीचे कर्मचारी हे असमाधानी असतात, असंतुष्ट असतात. आणि जर ते समजा असंतुष्ट राहिले तर ते त्यांच्या क्षमताचा पुरेपूर वापर संघटनेसाठी करतीलच असं नाही. म्हणजे त्यांच्या अंगी असणाऱ्या क्षमता, त्या क्षमतांचा पुरेपूर वापर हा उत्पादन कार्यासाठी झाला पाहिजे. परंतु ते जर तसं होत नसेल तर त्यामुळे उत्पादनाचं कार्य हे त्या ठिकाणी व्यवस्थित चालू शकत नाही आणि त्यामुळं अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे हितलाभ हे दिले जातात. त्याचबरोबर संघटनेची उद्दिष्टे साध्य करणं. व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे कोणती असतात? पुरेपूर उत्पादन साधनांचा वापर करणं, पुरेपूर मनुष्यबळाचा वापर करणं, पुरेपूर भांडवलाचा वापर करणं आणि त्यानुसार कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये उत्पादन करणं हा मुख्य उद्देश असतो. आणि त्याचबरोबर कमीत कमी उत्पादन खर्च आला तर त्या ठिकाणी कमीत कमी विक्री किमतीमध्ये जास्तीत जास्त विक्री करणं की जेणेकरून नफ्याचं प्रमाण हे वाढू शकतं. म्हणजे संघटनेचं उद्दिष्टच हा असतं ना. कोणतं उद्दिष्ट असतं? तर जास्तीत जास्त नफा मिळवणं. आणि हे साध्य करण्याच्या उद्देशानं सुद्धा असे अनुषंगिक हितलाभ हे कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना दिले जातात. कामगार जर समाधानी असेल, संतुष्ट असेल तर त्या ठिकाणी निश्चितच तो आपल्या पुरेपूर क्षमतांचा वापर हा त्या ठिकाणी आस्थापनेसाठी करू शकतो. आणि म्हणून त्या उद्देशानं असे विविध प्रकारचे हितलाभ हे कामगारांना, कर्मचाऱ्यांना दिले जातात. त्याचबरोबर संघटनेच्या नावलौकिकामध्ये वाढ करणं किंवा भर घालणं आणि पद उंचावणं. संघटनेचं नावलौकिक आणि पद ही या ठिकाणी काय झाली पाहिजे? उंचावली पाहिजे. नावलौकिक कधी निर्माण होऊ शकतो संघटनेचा? तर चांगल्या दर्जाच्या वस्तू, चांगल्या दर्जाचं उत्पादन कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या ठिकाणी समाजाला उपलब्ध करून देणं. जर असं शक्य असेल तर निश्चितच संघटनेच्या बद्दल समाजामध्ये नावलौकिक निर्माण होऊ शकतो आणि संघटनेची पद प्रतिष्ठा ही काय होऊ शकते? उंचावते. आणि त्यासाठी सुद्धा चांगल्या दर्जाचं उत्पादन कधी होऊ शकेल? जर तुमच्या संघटनेमधील, जर तुमच्या आस्थापनेमधील, जर तुमच्या व्यवसायामधील कर्मचारी जर समाधानी असेल तर. आणि कर्मचारी समाधानी कधी असू शकतो? तर त्याला अशा पद्धतीचे वेगवेगळे अनुषंगिक हितलाभ जर तुम्ही दिले तरच तो त्याच्या गरजा भागवू शकतो. आणि जर गरजा त्याच्या भागल्या गेल्या तरच तो समाधानी राहू शकतो. आणि जर तो समाधानी असला तरच तो चांगल्या पद्धतीचं उत्पादन करू शकतो. आणि जर चांगल्या पद्धतीचं उत्पादन झालं, उत्पादन खर्च कमी आला तरच या ठिकाणी कमीत कमी किमतीमध्ये किंवा वाजवी किमतीमध्ये उत्पादन हे समाजाला उपलब्ध करून देणं शक्य होतं. आणि जर ते शक्य झालं तरच त्या ठिकाणी संघटनेचा नावलौकिक वाढू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इंटरडिपेंडंट आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना असे वेगवेगळ्या प्रकारचे हितलाभ हे दिले जातात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या करमणुकीच्या आणि मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करणं. आता कर्मचाऱ्यांच्यासाठी बऱ्याच वेळेला काम केल्यानंतर कामावर असताना शारीरिक आणि मानसिक थकवा हा येण्याची शक्यता असते. एकसारखंच जर तेच काम जर त्या ठिकाणी करायचं असेल तर निश्चितच मानसिक थकवा येऊ शकतो. आणि जर शरीराच्या हालचाली अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी काम करत असताना कराव्या लागत असतील मशिनरीच्या वर, तर त्यावेळेला शारीरिक थकवासुद्धा येऊ शकतो. आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना करमणुकीच्या आणि मनोरंजनाच्या गरजा ह्या आवश्यक असतात. आणि त्या गरजा जर पूर्ण केल्या तर त्या ठिकाणी कर्मचारी आनंदी राहू शकतात. आणि त्यासाठी सुद्धा असे वेगवेगळ्या पद्धतीचे हितलाभ हे त्यांना दिले पाहिजेत. कारण फक्त वेतन दिल्यानंतर त्या वेतनामधूनच अशा गरजा भागवता येतील असं मुळीच नाही आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यासाठी अनुषंगिक हितलाभसुद्धा त्या ठिकाणी गरजेचे असतात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या क्रीडा, साहित्य, नाट्य व कलांना संधी देणे. आता कर्मचाऱ्यांच्या क्रीडा, साहित्य,
नाट्य व कलांना संधी देणे. आता बघा, कर्मचाऱ्यांना सुद्धा अशा सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये संधी दिली पाहिजे. काही कर्मचारी हे क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नैपुण्य दाखवू शकतात. काही कर्मचारी हे त्या ठिकाणी साहित्य क्षेत्रामध्ये आपले गुण दाखवू शकतात. नाट्य क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी किंवा कला क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या कला असतात, त्यांना त्या ठिकाणी गुण ते दाखवू शकतात. आणि अशा विविध क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं असे वेगवेगळे हितलाभ हे दिले पाहिजेत. त्याचबरोबर कुशल कर्मचाऱ्यांना आकर्षित करणं. तुमच्या आस्थापनेमध्ये कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल तर त्यावेळेला असे कर्मचारी कधी आकर्षित होऊ शकतील? जर तुमची आस्थापना, जर तुमचे ऑर्गनायझेशन अशा कर्मचाऱ्यांना आनुषंगिक हितलाभ जर देत असेल तर त्यावेळेला कर्मचारी हे तुमच्या आस्थापनेकडं काय होऊ शकतील? आकर्षित होऊ शकतील. त्याचबरोबर औद्योगिक संबंध दृढ करणं. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये जे काही संबंध असतात, कर्मचारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये काही संबंध असतात, एक उद्योग आणि दुसरा उद्योग यांच्यामध्ये काही संबंध असतात, तर अशा सर्व संबंधांना त्या ठिकाणी औद्योगिक संबंध असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? इंडस्ट्रियल रिलेशन्स असं म्हटलं जातं. आणि असे औद्योगिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं सुद्धा असे विविध प्रकारचे हितलाभ हे कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले जातात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्यामध्ये ऐक्य, संघभावना निर्माण करणं. कर्मचाऱ्यांच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण झाली पाहिजे. टीम स्पिरिट यू हॅव टू क्रिएट देअर. ओके, संघभावना त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. इंटिग्रिटी त्या ठिकाणी तुम्ही निर्माण केली पाहिजे. आणि अशा जर भावना निर्माण करण्याचा उद्देश असेल तर तो उद्देश कधी साध्य होईल? जर तुम्ही कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे हितलाभ उपलब्ध करून दिले तर. आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या 1.5 डझन उद्देशासाठी कर्मचाऱ्यांना हितलाभ हे उपलब्ध करून दिले जातात. त्यानंतर आर्थिक हितलाभाचं वर्गीकरण. आता आर्थिक हितलाभ हे कसे असतात, कोणकोणत्या प्रकारचे आर्थिक हितलाभ असतात, हाही भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यामध्ये पहिला भाग आपण लक्षात घेतला पाहिजे, आर्थिक हितलाभ. म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी अर्थाशी संबंध येतो, पैशाशी संबंध येतो. आणि म्हणून अशा पद्धतीचे हितलाभ त्याला उपलब्ध करून दिले पाहिजेत की जेणेकरून त्याला मजुरी वाढवून मिळाली पाहिजे, त्याचं वेतन त्या ठिकाणी पुरेपूर मिळाला पाहिजे. असा हा जो काही लाभ असतो तो आर्थिक हितलाभ समजला जातो. त्याचबरोबर कला कौशल्याशी संबंधित हितलाभ. म्हणजे मी आत्ता सांगितले की कर्मचाऱ्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात, वेगवेगळी कौशल्ये असतात. तर त्या कला आणि कौशल्य यामध्ये नैपुण्यता त्याला मिळाली पाहिजे. नैपुण्यता प्राप्त होण्यासाठी किंवा निपुणता त्या ठिकाणी येण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीचे हितलाभ हे दिले पाहिजेत. आणि म्हणून हे एक वर्गीकरण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढचं वर्गीकरण आपण लक्षात घेतलं पाहिजे, उद्योग संस्थेअंतर्गत हितलाभ. आता उद्योग संस्थेअंतर्गत हितलाभ कोणते असतात तोही भाग आपण विचारात घेतला पाहिजे. आता उद्योग संस्थेच्या अंतर्गत सुद्धा अनेक प्रकारचे हितलाभ असतात. कर्मचाऱ्यांना उद्योग संस्थेच्या अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या हितलाभाच्या यामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ, उपहारगृहांची सुविधा प्राप्त करून दिली पाहिजे, विश्रांतीगृहाची सुविधा त्या ठिकाणी असली पाहिजे, आदर्श कार्यपरिस्थिती त्या ठिकाणी तुम्ही निर्माण केली पाहिजे. आणि त्याचबरोबर सुरक्षिततेच्या साधनांचा सुद्धा त्या ठिकाणी पुरवठा तुम्ही केला पाहिजे. म्हणजे या सगळ्यांचा समावेश हा उद्योगाअंतर्गत किंवा उद्योग संस्थेअंतर्गत हितलाभ यामध्ये होतो. त्यानंतर पुढचा हितलाभ आपल्याला सांगता येईल कुटुंबाशी संबंधित हितलाभ. आता कुटुंबाशी संबंधित असे कोणते हितलाभ असतात? कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास आणि कल्याण करण्यासाठी. कशासाठी? कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कल्याणासाठी असे हितलाभ हे दिले जातात. उदाहरणार्थ, मुलांच्या शिक्षणाची सोय करणं, संसार उपयोगी वस्तूंची भेट देणं, महिलांसाठी छोटे घरगुती खाद्यपदार्थ उत्पादनाचे उद्योग स्थापन करण्यासाठी मदत करणं. या सगळ्यांचा समावेश हा या ठिकाणी कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या हितलाभामध्ये होतो. कारण या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच कुटुंबाचा त्या ठिकाणी काय होऊ शकतो? विकास होऊ शकतो. आणि म्हणून कुटुंबाशी संबंधित अशा पद्धतीचे हितलाभ हे या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात. आणि हे एक वर्गीकरण आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर करमणुकीशी संबंधित हितलाभ. आता करमणुकीशी संबंधित म्हटलं की लक्षात घेतलं पाहिजे, मी मगाच सांगितलं की कर्मचारी ज्या वेळेला काम करत असतात, कामगार ज्या वेळेला काम करत असतात त्यावेळेला एकाच प्रकारचं काम तासनतास करायचं हे त्या ठिकाणी त्याला गरजेचं असतं. आणि तासनतास जर ते काम करावं लागत असेल तर त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो. आणि त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी थोडंसं करमणूक व्हावी, मनाचा विरंगुळा व्हावा, यासाठी सुद्धा अशा पद्धतीची करमणुकीची साधनं त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजेत.
मनोरंजनाच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण करता यायला पाहिजेत कर्मचाऱ्यांच्यासाठी, किंवा करमणुकीच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण करता यायला पाहिजेत त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुद्धा. आणि त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे हितलाभ उपलब्ध करून दिले जातात. उदाहरणार्थ नाटक, एकांकिका, चित्रपट दाखवणं, संगीत स्पर्धा आयोजित करणं, नृत्य स्पर्धा आयोजित करणं, गायनाचे कार्यक्रम आयोजित करणं, या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांच्या मधून कर्मचाऱ्यांची करमणूक ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि अशा पद्धतीच्या करमणुकीमुळं कर्मचारी हे फ्रेश राहतात, त्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो, ते अतिशय मानसिकदृष्ट्या सदृढ होतात आणि त्यामुळं त्यांच्या क्षमतेचा ते पुरेपूर उत्पादन करण्यासाठी काय करू शकतात, उपयोग करू शकतात. आणि हाही उद्देश त्या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबर क्रीडा आणि इतर गुणांशी संबंधित हितलाभ. बऱ्याच वेळेला क्रीडा आणि इतर गुण हे कर्मचाऱ्यांच्यामध्ये असतात आणि या गुणांचा विकास करण्यासाठी हे हितलाभ दिले जातात. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांना क्रीडा साहित्य पुरवलं जातं, वेगवेगळं साहित्य कर्मचाऱ्यांना पुरवलं जातं, क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, क्रीडा शिक्षकाची सुद्धा नियुक्ती केली जाते कर्मचाऱ्यांना शिक्षण देण्यासाठी, क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा त्या आयोजित केल्या जातात, एकांकिका, नाट्य, नृत्य, गायन, संगीत, काव्य, वक्तृत्व, निबंध स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलं जातं. म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात, आयोजित केल्या जातात, की जेणेकरून कर्मचाऱ्यांचे क्रीडाविषयक आणि इतर गुण हे काय होतील, विकसित होऊ शकतात. आणि त्यासाठी अशा पद्धतीचे हितलाभ हे उपलब्ध करून दिले जातात. त्याचबरोबर सल्ला आणि मार्गदर्शनासंबंधित हितलाभ. बऱ्याच वेळेला सल्ला मार्गदर्शन हेही गरजेचं असतं, कारण कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी निर्माण होत असतात आणि त्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला हा गरजेचा असतो किंवा तज्ज्ञांचं मार्गदर्शनसुद्धा त्या ठिकाणी गरजेचं असतं. उदाहरणार्थ कायदेशीर सल्ला, वैद्यकीय सल्ला, करविषयक सल्ला, गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. इत्यादी विषयीचं मार्गदर्शन कर्मचाऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं जातं आणि म्हणून सल्ला आणि मार्गदर्शनाची संबंधित लाभ हेही अतिशय महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित हितलाभ. आता आरोग्याशी संबंधित हितलाभ कोणते असतात, तर कर्मचाऱ्याचं आरोग्य चांगलं असेल, कर्मचाऱ्यांचे आरोग्य जर चांगले असेल तर संघटनेचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणं हे आवश्यक असतं. उदाहरणार्थ दवाखाना उभारणं, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांची नियुक्ती करणं, वैद्यकीय मदत त्या ठिकाणी पुरवणं, त्याचबरोबर प्रथमोपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणं, वैद्यकीय रजा कर्मचाऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून देणं, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं जर असतील, बऱ्याच वेळेला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं, महागडी ट्रीटमेंट घ्यावी लागते, तर त्यावेळेला त्यांची वैद्यकीय बिलं जर असतील तर त्या बिलांना मंजुरी देणं आणि कर्मचाऱ्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी करणं, या सर्वांचा समावेश हा आरोग्याशी संबंधित हितलाभामध्ये होतो. समजून घ्या, अतिशय सोपा भाग आहे. म्हणजे आरोग्याशी संबंधित जे हितलाभ असतात त्या सर्वांचा समावेश हा यामध्ये होत असतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर शैक्षणिक हितलाभ हेही आपण विचारात घेतले पाहिजेत. कर्मचाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाच्या शैक्षणिक विकासासाठी अशा पद्धतीचे हितलाभ उपलब्ध करून दिले जातात. उदाहरणार्थ प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालयाची त्या ठिकाणी काय केली जाते, स्थापना केली जाते. प्राथमिक असतील, माध्यमिक शाळा असतील किंवा महाविद्यालय असतील तर त्या महाविद्यालयांच्या सुद्धा स्थापना त्या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी उभारली जातात. प्रौढ शिक्षणाचे वर्ग त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात कर्मचाऱ्यांच्यासाठी, कामगारांच्यासाठी. त्याचबरोबर कामगारांच्या मुलांची शैक्षणिक फीसुद्धा त्या ठिकाणी आस्थापनेच्या मार्फत भरली जाते. त्याचबरोबर ग्रंथालयेसुद्धा कर्मचाऱ्यांच्यासाठी उभी केली जातात. वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन साहित्य, लेखन साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं आणि ह्या सर्वांचा समावेश हा शैक्षणिक हितलाभामध्ये येतो. कशामध्ये येतो, शैक्षणिक हितलाभामध्ये येतो. त्याचबरोबर इतर हितलाभ. आता इतर हितलाभ कोणते असतात, तर कामगारांच्या कल्याणासाठी हे सगळे वरचे हितलाभ मी सांगितलेले असतातच, परंतु इतर काही हितलाभ दिले जातात. उदाहरणार्थ सहकारी ग्राहक भांडाराची स्थापना, सहकारी बँकांची स्थापना, कंपनी उत्पादित करत असलेल्या वस्तू सवलतीनं विकणं,
म्हणजे आपलं जे काही उत्पादन असतं ते उत्पादन सुद्धा सवलतीच्या दरानं विकणं, कर्मचाऱ्यांना सामाजिक संघटनेचे सभासद करून त्यांची फी भरणं, गट विमा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं, गणवेश कर्मचाऱ्यांच्यासाठी किंवा कामगारांच्यासाठी देणं, अपघात विम्याची सुविधा कामगारांना आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि इव्हन एवढंच नाही तर कामगारांचा व्यवस्थापनामध्ये सहभाग सुद्धा असला पाहिजे. त्याला आपण वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट असं म्हणतो. आणि त्याचबरोबर राहत्या ठिकाणापासून ते कारखान्याच्या ठिकाणापर्यंत किंवा काम करण्याच्या ठिकाणापर्यंत त्यांच्या वाहतुकीची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. या सर्व लाभांचा समावेश हा इतर हित लाभामध्ये होतो. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं विविध प्रकारचे आर्थिक हितलाभ हे कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले जातात. आणि ह्या वेगवेगळ्या लाभाच्यामुळं कर्मचारी हे आर्थिकदृष्ट्या सुदृढ होतात, शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहतात, मानसिकदृष्ट्या सुदृढ राहतात, त्यांचं मनोबल उंचावतं, मनोधैर्य उंचावतं, ते कार्यक्षम बनतात, कार्यकुशल बनतात आणि त्यामुळं ते आपल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग उत्पादन कार्यासाठी करू शकतात. आणि म्हणून अशा पद्धतीचे हितलाभ हे उपलब्ध करून दिले पाहिजेत. अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या हितलाभाचं वर्गीकरण आपण या ठिकाणी विचारात घेतल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण विचारात घ्यायचा आहे. किमान वेतन कायदा 1948. क्या बात आहे. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. किमान वेतन कायदा हा किती साली स्थापन झाला? 1948 साली. या कायद्यानं वर्गीकृत रोजगारासाठी वैधानिक किमान वेतन देण्याची तरतूद केलेली आहे. या कायद्यामध्ये दररोजचे कामाचे तास जास्तीत जास्त किती असावेत, कमाल कामाचे तास, आठवड्याची सुट्टी आणि जादा कामाचे जादा वेतन याबद्दलच्याही तरतुदी त्यामध्ये करण्यात आलेल्या असतात. लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या किमान वेतन कायद्यामध्ये नेमकं काय असतं हेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता ह्या कायद्याची व्याप्ती काय असू शकते हाही भाग आपण इथं लक्षात घेतला पाहिजे. लक्षात घ्या. हा कायदा संपूर्ण भारतभरासाठी उपलब्ध आहे, भारतभरासाठी लागू आहे. हा कायदा सर्व प्रकारच्या आस्थापनांना लागू आहे. लक्षात घ्या. जेथे एक किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करतात आणि ते कोणत्याही प्रकारच्या वर्गीकृत रोजगारामध्ये काम करत असतील तर त्या ठिकाणी हा कायदा लागू होतो. हा कायदा बाह्य कामगारांना सुद्धा लागू आहे की ज्याला उत्पादन प्रक्रिया माल स्वतःच्या इमारतीमधून नेऊन पार पाडतात. म्हणजे ह्या सगळ्यांच्यासाठी हा कायदा काय आहे, लागू आहे. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून व्याप्तीसुद्धा पाहत असताना आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की कोणकोणत्या प्रकारचे उद्योग, कोणकोणत्या प्रकारच्या आस्थापना यामध्ये समावेशित होतात. त्यानंतर किमान वेतन कायदा 1948 ह्याची काही वैशिष्ट्ये आपण विचारात घेतली पाहिजे. व्हॉट आर द फीचर्स और व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सच टाईप ऑफ मिनिमम वेज ॲक्ट 1948. तर त्याची वैशिष्ट्ये सुद्धा आपण या ठिकाणी विचारात घेतली पाहिजे. आता कोणती वैशिष्ट्ये असतात तर पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, किमान वेतनाचा दर ठरविणं. म्हणजे किमान वेतन कामगारांना काम केल्यानंतर कमीत कमी त्याला किती वेतन मिळालं पाहिजे, त्याचा वेतनाचा दर किती असला पाहिजे, तर तो दर ठरविणं हे पहिलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ह्या कामगार कायद्यामध्ये हे वेतनाचा दर हा ठरवला जातो. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे विविध प्रकारच्या कुशल, अकुशल, लेखनिक, पर्यवेक्षक आणि अशा पद्धतीचे सर्व रोजगाराचं काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी किमान वेतनाचे दर या कायद्यानुसार हे ठरवले जातात. त्याचबरोबर किंमत निर्देशांक आणि महागाई निर्देशांक यातील बदल विचारात घेऊन अशी वेतन हे वरचेवर पुनर्रचित केलं जातं, त्याची पुनर्रचना केली जाते आणि सुधारणाही केली जाते. ह्या दोन सुधारणांमधील कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त असणार नाही. अशा पद्धतीची तरतूद ही या ठिकाणी किमान वेतनाचा दर ठरवताना केलेली आहे. पहा. म्हणून हे एक वैशिष्ट्य किमान वेतनाचा दर ठरविणं हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायचं आहे, वेतन रोख किंवा वस्तू स्वरूपामध्ये दिलं जातं. या कायद्याच्या अंतर्गत किमान वेतन हे रोख पैशाच्या स्वरूपात दिले जाईल किंवा वस्तूच्या स्वरूपात सुद्धा दिलं जातं. लक्षात घ्या. जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा हा सवलतीच्या दराने केला जाऊ शकतो. वस्तू स्वरूपातील वेतन आणि जीवनावश्यक वस्तूचं वेतन हे सवलतीचे दर ठरवून दिलेल्या पद्धतीनं त्या ठिकाणी डिस्प्ले केले जातात आणि त्यानुसार
अशा कर्मचाऱ्यांना ते उत्पादन उपलब्ध करून दिलं जातं. ओके. त्याचबरोबर पुढचा पण त्या ठिकाणी वैशिष्ट्य विचारात घेतले पाहिजे, 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रकारच्या कामाचं वेतन. बऱ्याच वेळेला अनेक प्रकारची कामं त्या ठिकाणी केली जातात, मग प्रत्येक कामासाठीचं वेतन हे वेगळं असू शकतं आणि त्यासाठी प्रत्येक कामाचं वेतन हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे. एखादा कामगार 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रकारची कामं जर करत असेल तर त्यासाठी त्याला वेगवेगळं किमान वेतन हे मिळालंच पाहिजे. अशा कामगाराला प्रत्येक प्रकारच्या कामासाठी किती वेळ दिला हे पाहून प्रत्येक प्रकारच्या कामासाठी अस्तित्वात असलेला किमान वेतनाचा दर हा त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. म्हणजे वेगवेगळी जर कामं केलेली असतील तर प्रत्येक कामामध्ये त्याने किती वेळ दिलेला आहे हे विचारात घेऊन त्या त्या दिलेल्या वेळेनुसार त्या त्या दरानुसार त्या ठिकाणी त्याला वेतन हे दिलं जातं आणि याचीही तरतूद ही या ठिकाणी या कायद्यामध्ये केलेली असते, लक्षात घ्या. आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर दर नगाच्या कामाचे किमान काल वेतन. दर नगाच्या कामाचं किमान काल वेतन ठरवलं पाहिजे. म्हणजे जे कामगार किमान वेळेच्या नोकरीत नाहीत त्यांच्यासाठी किमान प्रत्येक नगासाठी कामासाठी हा दर निश्चित केलेला नसतो. त्या कामगारांचं वेतन हे मालकानं किमान काल वेतनापेक्षा कमी देऊ नये. म्हणजे कामाचा दरच जर त्या कामगारांचा ठरलेला नसेल तर त्याला दिलं जाणारं वेतन हे किमान काल वेतना एवढं किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे, त्यापेक्षा कमी असता कामा नये. आणि म्हणून ही एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर जादा कामाचं जादा वेतन हेही त्याला दिलं पाहिजे. एखाद्या कामगारांना जर जास्त काम केलेलं असेल, जास्तीचं जर काम केलेलं असेल किंवा जादा काम केलेलं असेल तर जादा केलेल्या किंवा जास्तीच्या कामाबद्दल कामगाराला वेतन हे किंवा मजुरी ही मिळालीच पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्याचीही तरतूद ही या कायद्यामध्ये केलेली असते. जर एखाद्या कामगारानं सामान्यपणे कामाच्या तासापेक्षा जास्त तास जर काम केलं, 8 तासाची शिफ्ट असते आणि 8 तासाच्या शिफ्टपेक्षा सुद्धा 2 तास आणखी त्यानं जादा काम केलेलं असेल तर जास्तीच्या 2 तासाचा सुद्धा त्या ठिकाणी विचार मालकानं केला पाहिजे आणि मालकानं त्याला जादा तास केलेल्या कामासाठी जादा दरानं मजुरी दिली पाहिजे, जादा दरानं वेतन दिलं पाहिजे. हे जादा वेतन कायद्यामध्ये नमूद केलं पाहिजे आणि त्या दरानं कायद्याप्रमाणे जी रक्कम जास्त असेल ती त्याला दिली पाहिजे, लक्षात घ्या. कारखाना कायद्यातील तरतुदीप्रमाणे जादा कामाचं वेतन हे सामान्य वेतनाच्या दुप्पट असलं पाहिजे. ज्यावेळेला ओव्हरटाईम केला जातो किंवा जादा काम केलं जातं त्यावेळेला रेग्युलर दरापेक्षा हे जादा केलेल्या कामाचा दर हा दुप्पट असला पाहिजे किंवा जास्त असला पाहिजे आणि असं दुपटीनं द्यावं अशी तरतूद ही या कायद्यामध्ये केलेली असते. म्हणून जादा कामाचं वेतन हे जादा दरानं दिलं पाहिजे. म्हणून हे एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर कामाचे तास ठरवणं. आता कामाचे तास सुद्धा ठरवले पाहिजेत. ज्याप्रमाणे कामगार काम करेल त्या पद्धतीने त्याला वेतन हे मिळालं पाहिजे, मजुरी मिळाली पाहिजे. ज्याप्रमाणे कोणत्याही वर्गीकृत रोजगारासाठी किमान वेतनाचा दर निश्चित केलेला असतो त्याप्रमाणे सरकारनं सामान्यपणे कामाच्या दिवशी किती तास कामगारांनी काम करावे हे निश्चित केले जाते की ज्यामध्ये 1 किंवा जास्त मधल्या काळाचा समावेश असतो. त्याचबरोबर प्रत्येक 7 दिवसामध्ये 1 दिवस वेतनासह विश्रांतीच्या दिवसाची तरतूद असली पाहिजे. म्हणजे साप्ताहिक सुट्टी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आठवड्यातून 1 दिवस कामगारांना सुट्टी मिळाली पाहिजे, पगारी सुट्टी असली पाहिजे, साप्ताहिक सुट्टी. त्याचबरोबर विश्रांतीच्या दिवशी कामगारांना जर काम केलं तर त्या दिवसाचं वेतन जादा कामाच्या वेतनाच्या दरापेक्षा कमी असता कामा नये. विश्रांतीच्या दिवशी जर कामगारांना काम केलेलं असेल तर त्याला सुद्धा जादा दरानं वेतन दिलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची तरतूद सुद्धा या ठिकाणी किमान वेतन कायद्यामध्ये असते. आणि म्हणून कामाचं तास ठरवणं हे सुद्धा वैशिष्ट्य या ठिकाणी आपण ह्या किमान वेतन कायद्याचा विचारात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर नोंदी आणि नोंदवही ठेवणं. बऱ्याच वेळेला कामगारांनी काम केलेलं असतं, त्या कामगारांच्या कामाची नोंदवही ठेवली पाहिजे, कामाची नोंद झाली पाहिजे. मालकानं ठरवून दिलेल्या नमुन्यामध्ये कामगारांच्या विविध नोंदी आपल्या नोंदवहीमध्ये ठेवल्या पाहिजेत. जसं
त्याने केलेलं काम, त्याला दिलं जाणारं वेतन, वेतन दिल्याची पोच इत्यादी गोष्टी ह्या त्या ठिकाणी नोंदवहीमध्ये असल्या पाहिजेत. मालकानं वेतन पुस्तक आणि वेतनाची चिठ्ठी ही कामगारांना दिली पाहिजे. जर गरज भासल्यास सरकार वेतन पुस्तकातील नोंदी अधिकृत करेल, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण विचारात घ्यायचं आहे, अवितरित रक्कम अदा करणं. अवितरित रक्कम अदा करणं. जर एखाद्या कामगार मृत्युमुखी पडलेला असेल किंवा त्याच्या अस्तित्वाबद्दलची माहिती नसल्यामुळं अशा कामगाराची वेतन किंवा अन्य प्रकारची रक्कम वितरित न करता आल्यास अशी रक्कम मालकानं कायद्याने ठरवून दिलेल्या अधिकाऱ्याकडे जमा केली पाहिजे, लक्षात घ्या. ही तरतूद ही या किमान वेतन कायद्यामध्ये आहे. त्याचबरोबर अवैध करार किमान वेतन कायद्यातील अधिकार कमी करण्यासाठी किंवा त्यामध्ये सवलत मिळवण्यासाठी कामगाराने असा करार करू दिला असेल तर तो करार कायद्यातील तरतुदीप्रमाणे निष्प्रह ठरतो, निष्प्रभ असतो, लक्षात घ्या, किंवा अवैध ठरतो. म्हणून अशा पद्धतीचे अवैध करार हे या ठिकाणी नसावेत, लक्षात घ्या. आणि शेवटी गुन्हा आणि दंड. या कायद्यानुसार गुन्हा आणि दंड हा काय असू शकतो, म्हणजे तुम्ही काय केलं तर किती त्याला गुन्हा समजलं जातं आणि त्याला दंड किती केला जातो. किमान वेतन कायद्यातील वेतन दरापेक्षा, नीट लक्ष द्या, किमान वेतन कायद्यातील वेतन दरापेक्षा कमी दरानं वेतन दिल्यास 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा 500 रुपयाचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. जर तुम्ही कमी दरानं वेतन दिलं तर. त्यानंतर आणखी कुठला गुन्हा असू शकतो, तर या कायद्यातील तरतुदीच्या विरुद्ध किंवा नियमाच्या विरुद्ध किंवा आदेशाच्या विरुद्ध जर तुम्ही कृती केली तर त्यासाठी त्याला काय दंड केला जातो, तर 500 रुपयापर्यंतचा दंड हा केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं त्याला गुन्ह्याचं स्वरूप आणि त्यानुसार केला जाणारा दंड हा या ठिकाणी या चार्टमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे किमान वेतन कायद्यामध्ये याचाही समावेश आहे. कशाचा? व्यवस्थापनानं किंवा कारखान्याच्या आस्थापनाने जर काही गुन्हा केलेला असेल तर त्याला अशा पद्धतीने दंडित केलं जातं. आणि अशी दंडित करण्याची तरतूद ही या ठिकाणी या कायद्यामध्ये असते. अशा पद्धतीनं कोणकोणत्या प्रकारचे कायदे असतात, कायद्यामध्ये तरतुदी कोणत्या असतात, कोणत्या प्रकारचे गुन्हे असतात, ते गुन्हे झाले तर कोणता दंड केला जाऊ शकतो, या सर्व बाबतची माहिती आपण व्यवस्थित पद्धतीने घेतलेली आहे आणि याच ठिकाणी हा भाग संपला जातो. ओके, धन्यवाद.